नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मॅथ्स अँड रिझनिंग या कोर्समध्ये नळ व टाकी म्हणजे पाईप अँड सिस्टम हा चॅप्टर आपण बघतोय. याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात हे प्रश्न आणि काळ आणि कामाचे जे प्रश्न आहेत हे शक्यतो सिमिलरली सोडवले जातात. आता याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, त्याचे फॉर्म्युले काय, त्याचा कन्सेप्ट काय आहे हे आपण बघूया. त्या चॅप्टर मधला जर कन्सेप्ट तुमचा क्लिअर असेल काळ आणि कामामधला, तरी ह्या चॅप्टर समजण्याला काहीही अवघड नाही. त्याच्यामुळं बघा काय काय आहे याच्यामध्ये. काही महत्वाचे मुद्दे. एक टाकी भरण्यास ए नळाने x तास लागतात, बी नळाने y तास लागतात. तर ती टाकी भरण्यास a प्लस बी नळाने म्हणजे दोन्ही मिळून जर नळ चालू केले तर किती वेळात भरेल? xy डिवाइडेड बाय x प्लस y. सेम असंच त्या टाइम अँड वर्क मध्ये आहे, म्हणजे काळ आणि कामामध्ये आहे. काय आहे? a हा एक काम x तासात पूर्ण करतो, तेच काम b हा y तासात पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून ते काम पूर्ण केले तर किती वेळात कंप्लीट होईल? तिथं पण फॉर्म्युला हाच आहे, xy डिवाइडेड बाय x प्लस y. तर टाकी भरण्यास a नळाने x तास लागतात आणि रिकामी होण्यास म्हणजे हे पाणी गळून चालले b तोटी y तास लागतात. तर ती टाकी भरण्यास किंवा रिकामी होण्यास जर भरण्याचा रेट जास्त असेल म्हणजे पाणी पडण्याचा रेट जास्त असेल तर टाकी भरेल, पण पाणी गळून जाण्याचा रेट जास्त असेल तर पाणी गळून जाईल म्हणजे टाकी रिकामी होईल. असं जर असेल तर किती आहे? a मायनस बी म्हणजेच काय? तर ही तोटी आहे, पाणी गळून जाणार आहे, a न पाणी आत येणार आहे, म्हणून a मायनस बी नळाने किती वेळात ते भरेल किंवा रिकामी होईल? xy डिवाइडेड बाय x मायनस y. फक्त इथं मायनस चिन्ह येतं, इथं प्लस आहे, इथं मायनस चिन्ह आहे. जर पाणी गळून जात असेल तर चिन्ह मायनस येतं. याच्यामध्ये x तास हे जर y तासापेक्षा हे कमी असेल म्हणजे एक कमी कालावधीत भरते म्हणजे रेट जास्त आहे त्याचा, असं असेल तर टाकी भरते. x तास हे y तासापेक्षा जर जास्त असतील तर म्हणजे काय? तर x नळाने जास्त तास लागत असतील याचं मीनिंग काय? भरण्याचा रेट कमी आहे. जर भरण्याचा रेट कमी असेल तर टाकी ही रिकामी होईल. येते लक्षात? पुढं a नळाने x तास लागतात, b नळाने y तास लागतात आणि सी तोटीने z तासात रिकामी होते. म्हणजे दोन नळ आत पाणी पडतं, एका तोटीनं पाणी बाहेर जातं. असं जर असेल तर ते टाकी भरण्यास ते दोन नळ आहेत म्हणजे पाणी आत पडतं a आणि b, म्हणून a प्लस b. सी तोटीनं पाणी बाहेर जातं म्हणून मायनस आहे. a प्लस b वजा c इज इक्वल टू म्हणजे किती वेळा गेल्या ना? xy डिवाइडेड बाय z कंसात x प्लस y मायनस xy. हे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले एकदा बघून घ्या, हे पाठ करा फॉर्म्युले. हेच फॉर्म्युले आपल्याला तिकडे यूज करायचे. याच्यामध्ये कन्सेप्ट आहे तोही सोपा आहे, तोंडी गणित सॉल्व्ह करता येते. प्लस हे फॉर्म्युले आहेत, त्या फॉर्म्युल्यांचा पण आपण उपयोग करू. बघा पहिला प्रश्न, टाइप नंबर 1. एक टाकी भरण्यास एका नळाला 10 तास लागतात, तर दुसऱ्या नळाला 30 टाकी भरण्यास 15 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू ठेवल्यास ती टाकी किती तासात भरेल? ऑप्शन नंबर 1 5 तास, ऑप्शन नंबर 2 6 तास, ऑप्शन नंबर 3 7.5 तास आणि ऑप्शन नंबर 4 8 तास. बघा कसं सोडवायचं. समजा पहिला नळ A मानू, दुसरा नळ B मानू, बरोबर? A न किती? 10 तास, B न किती? 15 तास. बरोबर? 10 व 15 चला सर 10 व 15 चा लसावी किती आला?
30 आला. बरोबर, 10 15 लसावी 30 आला. समजा ती टाकी 30 लिटरची. किती लिटरची? 30 लिटरची टाकी आहे. मग हे ए आणि हा तास. बघा याचा कन्सेप्ट आपण लसावीच्या माध्यमातून सोडवतोय. ए ला किती तास लागतात? 10 तास. बी ला किती तास लागतात? 15 तास लागतात. टाकी कितीची आहे? 30 लिटरची. बरोबर, टाकी कितीची आहे? 30 लिटरची. म्हणून 1 तासात 10 ने 30 ला डिवाइड करा. 10 30 डिवाइडेड बाय 10 म्हणजे किती आलं? 3 आलं. 30 ला 15 ने डिवाइड करा. किती आलं? 15 दुनी 30. थोडं म्हणजे एका तासात 3 लिटर, एका तासात 2 लिटर पाणी आत येईल. म्हणून 1 तासात 1 तासात आता दोन्ही नळ ऍट अ टाइम चालू करायचे. ए प्लस बी ने किती आले? 3 अधिक 2 म्हणजे 5 लिटर. किती पाणी आत आलं? 5 लिटर पाणी आत आलं. आपल्याला टाकी कितीची आहे? 30 लिटरची. म्हणून एकूण वेळ टाकी किती आहे? 30 लिटर डिवाइडेड बाय एका तासात किती पाणी येतं? 5 लिटर पाणी येतं. किती वेळ लागेल? 6 तास. ऑप्शन नंबर 2 येते लक्षात. काय केलं याच्यामध्ये? 10 आणि 15 याचा लसावी काढला, 30 आला. तेवढं म्हणजे 30 लिटरची ते टाकी आहे असं कन्सिडर केलं. बरोबर, 30 लिटरची ती टाकी आहे. तास लागतात, 10 तास लागतात, याला 15 तास लागतात. टाकी आहे 30 लिटरची म्हणजे एका तासात किती पाणी येईल? 3 लिटर पाणी येईल. 2 लिटर. या 30 ला या 10 ने डिवाइड करायचं. त्या 30 ला या 15 ने डिवाइड करायचं. एका तासामध्ये 3 लिटर, एका तासात 2 लिटर. म्हणजे दोन्ही जर मिळून जर हे केलं तर 3 + 2 म्हणजे 5 लिटर पाणी आत येईल. एका तासामध्ये जर 5 लिटर येत आहे तर 30 लिटर साठी किती वेळ लागेल? 30/5 म्हणजे किती? 6 तास लागतील. तर हे जर आपल्याला फॉर्म्युलाने गणित सोडवायचं असेल तर ते कसं सोडवतात? क्विक मेथड. फॉर्म्युलाने आपल्याला गणित सोडवायचं. ए 10 तास, बी 15 तास. याला एक्स मान, याला वाय. म्हणून ए प्लस बी एकत्र बरोबर एक्स वाय डिवाइडेड बाय एक्स प्लस वाय. हा आहे फॉर्म्युला. बरोबर एक्स किती आहे? 10 गुणिले 15 छेद 10 आणि 25 अख्ख 150 म्हणून किती आलं? 6 तास. किती आलं? 6 तास. काय फॉर्म्युला? वरती गुणाकार, खाली बेरीज. एक्स वाय डिवाइडेड बाय एक्स प्लस वाय. अशा पद्धतीमध्ये हा फॉर्म्युला आहे. जर दोन्ही एकत्र येत असतील पाणी तर त्याचा फॉर्म्युला एक्स वाय डिवाइडेड बाय एक्स प्लस वाय. वरती गुणाकार, खाली बेरीज. येते लक्षात. किती वेळ लागला? 7 तास. बघा पुढचं. टाइप नंबर 2. एक पाण्याची टाकी ए या नळाने भरण्यास 12 तास लागतात व तीच टाकी बी या तोटीने 20 तासात रिकामी होते. तर तो नळ व ती तोटी एकाच वेळी सुरू केली तर ती टाकी किती वेळात भरेल? ऑप्शन नंबर 1 16 तास, ऑप्शन नंबर 2 24 तास,
ऑप्शन नंबर 3 30 तास आणि ऑप्शन नंबर 4 32 तास. बघा याच्यात काय आहे 12 तास आणि 20 तास. आपल्याला लसावीच्या मेथडनं जनरल मेथडनं जाऊया. याच्यामध्ये छेदाच्या स्वरूपात पण हे सोडवता येतं. म्हणजे टाकी एक आहे 12 तास लागतात तर एका तासात 1/12 होईल. 20 तासात रिकामी होते म्हणजे एका तासामध्ये 1/20 रिकामी होईल. 1/12 वजा 1/20 अशा पद्धतीने हे गणित करता येतं. पण या छेदाच्या स्वरूपात जाऊन लसावी हे करण्यात बसण्यापेक्षा ते अवघड आहे. त्यापेक्षा हे लसावीच्या मेथडनं जो आहे हे इझी आहे. 12 व 20 चला किती आला 60. कसं काढतात लसावी 12 आणि 20 याच्यामध्ये 12 आणि 20 मध्ये कॉमन किती आलं 4 आला. 4 3 12 म्हणून 3 गुणिले 20 बरोबर किती आलं 60. लसावीच्या चॅप्टर मध्ये आपण ते बघितलं कशा पद्धतीमध्ये लसावी काढतात. म्हणून समजा हे टाक 60 किती लिटरची 60 लिटरची. ए नळ आहे आणि बी तोटी. आपण असं विचार करू की तोटी त्याला म्हणू ज्याच्यातून पाणी गळून जाईल त्याला तोटी म्हणायचं. तास ए तास 12 तास लागतात. बी तोटीने 20 तास लागतात. 60 लिटरची टाकी आहे. किती लिटरची 60 लिटर. म्हणून एका तासात 1 तासात 12 ने 60 ला डिवाइड करा. 12 पंचे 60 म्हणून 5 लिटर पाणी आहे. 5 20 ने 60 ला डिवाइड करा. 20 त्रिक 60 3 बरोबर. म्हणून एका तासामध्ये 1 तासात किती पाणी शिल्लक राहील. ए नळानं पाणी 8 येतं. बी नळानं पाणी निघून जातं म्हणून ए मायनस बी बरोबर किती आलं 5 वजा 3 बरोबर किती आलं 2 लिटर. बरोबर 2 लिटर पाणी शिल्लक राहतं. एका तासात पाणी किती शिल्लक राहतं 2 लिटर राहतं. आपल्याला किती लिटरची टाकी आहे 60 लिटरची. म्हणून 1 गुणिले 60 डिवाइडेड बाय 2 बरोबर किती आलं 30 तास. एका तासात 2 लिटर शिल्लक इथे शिल्लक आहे. 12 तास लागतात पाणी भरायला. बी तोटीने 20 तास लागतात पाणी गळून जाण्यासाठी. म्हणजे एका तासात 5 लिटर पाणी आत येतं. एका तासामध्ये 3 लिटर पाणी गळून जातं. म्हणजे दर तासाला किती पाणी शिल्लक राहतं 5 वजा 3 म्हणजे 2 लिटर पाणी शिल्लक राहतं. प्रत्येक तासाला जर 2 लिटर पाणी शिल्लक राहत असेल आपली टाकीच आहे 60 लिटरची म्हणजे 60 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती 30 तास लागतील. जर ती नळ आणि ती तोटी जर एकत्रच सुरू केले किती वेळात ती टाकी भरेल 30 तास. ऑप्शन नंबर 3 येतं लक्षात. हे जर समजा आपल्याला क्विक मेथडनं सोडवायचं असेल फॉर्म्युल्याने तर कसं सोडवायचं बघा. क्विक मेथड आता याच्यामध्ये ए नळ आहे. ए किती वेळ लागतो 12 तास. बी तोटी आहे किती वेळ लागतो 20 तास. बरोबर. आता याच्यामध्ये काय एक लक्षात ठेवायचं की जो मोठा आहे त्याला एक्स मानायचं. जो मोठा आहे त्याला एक्स मानायचं.
याला x माना, याला y, बरोबर. म्हणून a वजा b बरोबर a वजा b बरोबर xy डिवाइडेड बाय x वजा y. म्हणजे वरती गुणाकार, खाली वजाबाकी. का तर पाणी गळून जाते म्हणून चिन्ह मायनस. इज इक्वल टू 20 गुणिले 12 डिवाइडेड बाय 20 वजा 12 दोन्ही 24, 240 डिवाइडेड बाय 20 मधनं 12 गेलं 8 राहिलं. 240 डिवाइडेड बाय 8, 8 3 24 म्हणजे किती आलं 30 तास. किती आलं 30 तास. फॉर्म्युला काय याचा? फॉर्म्युला काय? xy डिवाइडेड बाय x मायनस y. जर पाणी आत येत असतं दोन्ही नळानंतर प्लस असलं असतं. तोटी आहे, पाणी गळून जाते म्हणून चिन्ह कसलं आलं मायनस आलं. वरती गुणाकार, खाली वजाबाकी. येते लक्षात? अशा पद्धतीने हा फॉर्म्युला असेल. ही जनरल मेथड असेल. एक नळ आणि एक तोटी. एका नळाला पाणी आत येतं, दुसऱ्या तोटीनं पाणी गळून जातं. किती वेळ लागेल? 30 तास. बघा पुढचं काही. टाइप नंबर 3. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात पूर्ण होते. मात्र भरलेली टाकी तळभागाकडील तोटीने रिकामी होण्यास 2 तास जास्त लागतात. जर तो नळ व ती तोटी एकाच वेळी सुरू केली, ती टाकी किती वेळात भरते? ऑप्शन नंबर 1 32 तास, ऑप्शन नंबर 2 40 तास, ऑप्शन नंबर 3 48 तास आणि ऑप्शन नंबर 4 24 तास. सेम मागासारखंच गणित आहे. म्हणून नळ आहे 8 तास, नळ आहे 8 तास. तोटी रिकामी होण्यास 2 तास जास्त लागतात म्हणून तोटी 8 अधिक 2 बरोबर 10 तास. बरोबर 8 व 10 यांचा 8 म्हणजे 40 तास. म्हणून समजा ती टाकी किती लिटरची? 40 लिटरची. म्हणून हा नळ, तोटी, तास किती तासात? 8 तासात भरते, 10 तासात रिकामी होते. कॅपॅसिटी किती आहे? 40 लिटरची. बरोबर. म्हणून 1 तासात 8 म्हणजे 40. त्या 40 ला 8 ने डिवाइड करायचं, किती आलं? 5 आलं. 40 ला 10 ने डिवाइड केलं, किती आलं? 4. बरोबर. म्हणून 1 तासात शिल्लक पाणी किती? 5 वजा 4 बरोबर 1 लिटर. 1 लिटर पाणी प्रत्येक तासाला शिल्लक राहतं. तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? म्हणून भरण्यास एकूण वेळ बरोबर. टाकी कितीची आहे? 40 लिटरची.
म्हणून 40 डिवाइडेड बाय 1 किती असेल 40 तास. ऑप्शन नंबर 2 इथे लक्षात. अशा पद्धतीमध्ये हे असेल. 8 तासात टाकी भरते, 10 तासात रिकामी होते. 40 लिटरची टाकी आहे. एका तासामध्ये 5 लिटर पाणी आतील, एका तासात 4 लिटर पाणी गळून जाईल. म्हणजे दर तासाला 5 वजा 4 म्हणजे 1 लिटर पाणी शिल्लक राहत राहील. दर तासाला 1 लिटर पाणी शिल्लक राहतं. तर 40 लिटर पाणी शिल्लक राहण्यासाठी म्हणजे भरण्यासाठी किती वेळ लागेल? 40 डिवाइडेड बाय 1 म्हणजे किती? 40 तास लागतील. हेच जर फॉर्म्युला न सोडवायचं असेल तर मग याचा फॉर्म्युला आपला मग अशी जो फॉर्म्युला होता नळ नळ किती 8 तास. तोटीला किती वेळ लागतो 10 तास. काय सांगितलं? मोठ्याला x मानायचं, छोट्याला y मानायचं. बरोबर. भरण्यास वेळ बरोबर. वरती गुणाकार, खाली वजाबाकी. किती आला गुणाकार? 10 गुणिले 8 डिवाइडेड बाय. वरती गुणाकार, खाली वजाबाकी. किंवा फॉर्म्युला लिहू xy डिवाइडेड बाय x वजा y. बरोबर. किती आलं? 10 गुणिले 8 डिवाइडेड बाय 10 वजा 8 म्हणजे किती आलं? 80 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती? 40 तास. भरण्यास वेळ किती लागला? 40 तास. येते लक्षात. अशा पद्धतीने हे गणित असते. फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाकायची, उत्तर टाकायचं. बघा पुढचं गणित. टाइप नंबर 4. एक पाण्याची टाकी एका नळाला 15 तासात भरण्यास. एक पाण्याची टाकी भरण्यास एका नळाला 15 तास लागतात. मात्र आज तळ भागाकडे एक छिद्र पडल्याने ती टाकी भरण्यास 5 तास जास्त लागले. 5 तास जास्त लागले. एक छिद्र आहे पडलं त्याच्यामुळे 5 तास जास्त लागले. तर पाण्याने पूर्ण भरलेली टाकी तळ भागाकडील तोटी तळभागातील छिद्रामुळे ती किती वेळात रिकामी होईल? म्हणजे जर भरलेली टाकी असेल तर ती छिद्रामुळे किती वेळात रिकामी होईल असं विचारलं. ऑप्शन नंबर 1 7.5 तास, ऑप्शन नंबर 2 45 तास, ऑप्शन नंबर 3 60 तास आणि ऑप्शन नंबर 4 75 तास. बघा सेम मगाच्या पद्धतीचं गणित आहे. आता नळ आहे. किती वेळ लागतो त्याला? 15 तास. छिद्रामुळे म्हणजेच काय? तर नळ पण आहे आणि छिद्र पण आहे एकत्र असं आहे. त्याच्यामुळं इथं आपण असेल नळ प्लस छिद्र. किती वेळ? 5 तास जास्त. 15 अधिक 5 बरोबर किती आलं? 20 आलं. बरोबर 20 तास लागले. 15 व 20 चला सर किती आला? 60. म्हणून समजा
ती टाकी किती लिटरची? 60 लिटरची. ती टाकी 60 लिटरची आहे. नळ आणि नळ अधिक छिद्र. तास. फक्त नळाला टाकी भरण्यासाठी किती वेळ लागला? 15 तास. आणि नळ आणि छिद्र हे आहे, छिद्र पडल्यामुळे किती वेळ लागला? 20 तास लागले. टाकी आहे कितीची? 60 लिटरची. टाकी कितीची आहे? 60 लिटरची. म्हणून 1 तासात 1 तासात 15 डिवाइड 60 ला 15 डिवाइड केले, 60/15 म्हणजे किती आलं? 15 चोक 60. 4 लिटर पाणी आत येईल, बरोबर. आणि 60 डिवाइडेड बाय 20 म्हणजे 20 त्रिक 60 म्हणजे 3 लिटर पाणी शिल्लक राहील नळ आणि छिद्र याच्यामुळे, बरोबर. म्हणून 1 तासात 4 वजा 3 बरोबर 1 लिटर पाणी गळून जाते. एक लिटर पाणी गळून जाते. किती तासात? 1 तासामध्ये. येतंय लक्षात? 4 लिटर बसायला पाहिजे होतं प्रत्येक तासाला, पण राहते किती? 3च लिटर शिल्लक राहतं. म्हणजे 1 लिटर गळून जाते का नाही? 1 लिटर गळून जातं. मग हे जर भरलेली टाकी आहे ती गळून, त्या छिद्रामुळे गळून जाण्यासाठी किती वेळ लागेल? भरलेली टाकी म्हणजे किती लिटरची टाकी आहे? 60 लिटरची. म्हणून टाकी रिकामी होण्यास वेळ बघा. टाकी कितीची आहे? 60 लिटरची. प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी गळून जाते. म्हणून 60/1 म्हणजे किती वेळ लागेल? 60 तास. ऑप्शन नंबर 3 बरोबर. येतंय लक्षात? काय केलं? 5 तास एक्स्ट्रा लागतात म्हणजे 15 आणि 5 20 तास लागले, बरोबर आहे. कशामुळं? त्या टाकीला छिद्र पडल्यामुळे. नळ आणि छिद्र 20 तास लागतात आणि फक्त नळाला 15 तास लागतात. म्हणजे फक्त नळानं 4 लिटर पाणी आत येतं. एकूण आहे 60 लिटरचं पाणी, ती कॅपॅसिटी आहे टाकीची. म्हणून 60 डिवाइडेड बाय 4 म्हणजे 60 डिवाइडेड बाय 15 म्हणजे किती आलं? 4 लिटर पाणी आत येतं. 60 डिवाइडेड बाय 20 म्हणजे किती? 3 लिटर. 3 लिटर पाणी शिल्लक राहते. कशा? नळ आणि छिद्र. मग गळून किती गेलो? 4 वजा 3 म्हणजे 1 लिटर पाणी गळून जाते. कुणामुळे? छिद्रामुळे. प्रत्येक तासाला 1 लिटर गळून जातं. तर जे 60 लिटर पाणी आहे ते गळून जाण्यासाठी किती वेळ लागेल? 60 तास लागतील. 60 डिवाइडेड बाय 1 म्हणजे किती? 60 तास. तसंच आहे, सेम, काही फरक नाही, मगासारखंच आहे. याच्यामध्ये नळ 15 तास, नळ प्लस छिद्र 15 अधिक 5 20 तास, बरोबर. याला x माना, याला y. म्हणून रिकामी होण्यास वेळ बघा. जर पाणी एक आत येत असेल आणि एकानं जर पाणी निघून जात असेल, गळून जात असेल, तर काय करतो आपण? वरती गुणाकार, खाली वजाबाकी. म्हणून किती आलं? 20 गुणिले 15 डिवाइडेड बाय 20 वजा
15 दुनी 30, 300 डिवायडेड बाय 5 म्हणजे 60 × 30 म्हणजे किती आलं 60 तास. येते लक्षात. अशा पद्धतीने एकच फॉर्म्युला तेवढं टाकायचं उत्तर काढायचं आहे. दुसरं तिसरं काही. लसणीच्या मेथडनं जर गेलं तर हे सोपं आहे. मी इथे लिहितोय तर पेपरमध्ये तुम्हाला हे एवढं लिहित बसायची गरज नाही, कारण हे तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय. फक्त आकडे जर लिहित राहिले तर तुम्हाला ते आकडे कळणार नाही की ऍक्च्युअल आकडा कशात आहे. त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहितोय. येते लक्षात. अशा पद्धतीने मांडणी केली तरी तोंडी सगळं सॉल्व्ह होतं. कारण 15 आहे, 20 आहे, 60 ची जर टाकी असेल 4 लिटर पाणी आत येईल, 3 लिटर हे शिल्लक राहिलं म्हणजे गळून किती गेलं 1 लिटर गेलं गळून. 1 लिटर एका तासाला गळून जातं तर 60 लिटरची टाकी आहे, गळून जाण्यास किती वेळ लागेल 60 तास लागतील. अशा तोंडी तुम्हाला गणित करता येईल. बघा पुढचं गणित. एक पाण्याची टाकी ए, बी व सी ना अनुक्रमे 10, 15 व 30 तासात बरं तिन्ही एकाच वेळी सुरू केली तर ती टाकी किती वेळात भरेल. ऑप्शन नंबर 1 5 तास, ऑप्शन नंबर 2 6 तास, ऑप्शन नंबर 3 8 तास आणि ऑप्शन नंबर 4 4 तास. बघा आता ए 10, 15 आणि 30. 10, 15 व 30 चला किती आलं 10, 15 आणि 30 चा साहेब. 10 ने 30 ला भाग जातो, 15 ने 30 ला भाग जातो, बरोबर. यांचा लसा घ्यावा 30. म्हणून समजा ती टाकी ती टाकी किती लिटरची आहे 30 लिटरची. ए नळ, बी आणि सी तास 10 तास लागतात, 15 तास लागतात, 30 तास लागतात. टाकी आहे 30 लिटरची. टाकी आहे 30 लिटरची म्हणून 1 तासात 30 ला 10 ने डिवाइड करा 10 × 30. 30 ला 15 ने डिवाइड करा 15 दुनी 30. 30 ला 30 ने डिवाइड करा 30 × 31. बरोबर. आता एका तासात 3 लिटर पाणी आत येतं, 2 लिटर पाणी आत येतं, 1 लिटर पाणी आत येतं म्हणून 1 तासात ए प्लस बी प्लस तिन्ही नळ चालू केले, एकाच वेळी सुरू केले तर ती किती वेळात भरेल. 3 अधिक 2 अधिक 1 बरोबर 6. 6 लिटर पाणी आत. किती लिटर 6 लिटर म्हणून एकूण वेळ टाकी कितीची आहे 30 लिटरची. 30 डिवाइडेड बाय 6 म्हणजे किती तास झाले 5 तास. 5 तास. ऑप्शन नंबर 1 येते लक्षात. काय केलं याच्यामध्ये लसावी काढला 30 आला. ती टाकी 30 लिटरची आहे असं कन्सिडर केलं. ए बी सी 3 नळ आहे. 10 तास 15 तास 30 तास म्हणजे एका तासामध्ये 3 लिटर पाणी आत येईल, 2 लिटर पाणी आत येईल, 1 लिटर पाणी आत येईल. म्हणजे एका तासात तिघांनी मिळून 3 अधिक 2 अधिक 1 म्हणजे 6 लिटर पाणी आत आलं. एका तासात जर 6 लिटर पाणी आत येतं तर टाकी भरायची किती 30 लिटरची. किती वेळ लागेल 30 डिवाइडेड बाय 6 म्हणजे 5 तास लागेल. हे जर फॉर्म्युला सोडवायचा असतं आपल्याला. बरं हा जर प्रश्न फॉर्म्युला सोडवायचा तर कसं सोडवायचा. एक आहे की फॉर्म्युलानं पण सोडवतात पण फॉर्म्युला थोडासा अवघड आहे. कॅल्क्युलेशन थोडंसं अवघड आहे पण फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा आहे कसं ते फक्त दाखवा. त्यापेक्षा हे सोपं आहे. ए किती 10 तास, बी किती आहे 15 तास, सी किती 30 तास. याला एक्स माना, याला वाय माना, याला झेड. एक्स वाय झेड ए
बी प्लस सी बरोबर एक्स वाय झेड डिवाइडेड बाय एक्स वाय अधिक वाय झेड अधिक एक्स असा फॉर्म्युला आहे. आपण असाच फॉर्म्युला काळकाम वेगामध्ये पण बघितला होता. तीन लोक जर समजा काम करत असतील, त्यांनी तिघांनी पण एकत्र काम करायला सुरुवात केली तर किती वेळात? बरोबर 10 गुणिले 15 गुणिले 30 बरोबर 10 गुणिले 15 अधिक 15 गुणिले 30 अधिक 10 गुणिले 30 हे जर गुणाकार केला सगळा तर किती येतं उत्तर? 5 तास. किती येतं उत्तर? 5 तास. त्याच्यामुळं हे जे कॅल्क्युलेशन आहे जास्त आहे, हे कॅल्क्युलेशन सोपं आहे, त्यामुळे या पद्धतीने जायचं. जिथं गरज असेल तिथंच फॉर्म्युल्यामध्ये जायचं, जिथं गरज नाही तिथं फॉर्म्युल्यात घुसायची भानगड करायची नाही. जे इझी आहे ती मेथड वापरायची, काय जी सोपी आहे. काही फॉर्म्युले असतात ते अवघड असतात, कॅल्क्युलेशनला जास्त जातं तर नाही वापरायचे. हे फक्त लक्षात ठेवायचं, हे फक्त दाखवतोय कसं असतं ते. एक्स वाय झेड डिवाइडेड बाय एक्स अधिक वाय अधिक झेड असं नाही तर कसं आहे, एबीसी एकत्र जर असेल तर एक्स वाय झेड डिवाइडेड बाय एक्स वाय प्लस वाय झेड प्लस एक्स झेड असं आहे. येते लक्षात? त्यामुळे शक्यतो ही पद्धत वापरायची. ही पद्धत कॅल्क्युलेशनचा पार्ट जास्त आहे म्हणून हे स्किप करायचं. बघा पुढचा प्रश्न. नंबर 6. एक टाकी 2 लिटर प्रति 5 सेकंद या दराने पाणी भरते. त्याच वेळी 1 लिटर प्रति 10 सेकंद या दराने पाणी बाहेर जाते. जर टाकी 90,000 लिटर क्षमतेची असेल तर ती टाकी किती वेळात भरते? बघा, पाणी भरण्याचा रेट दिलाय, आता पाणी गळून जाण्याचा पण रेट दिला आणि आपल्याला विचारलंय की टाकीची कॅपॅसिटी जर 90,000 लिटरची असेल तर किती वेळ लागेल? सोपं आहे. ऑप्शन नंबर 1 25,000 मिनिटं, ऑप्शन नंबर 2 3,000 मिनिटे, ऑप्शन नंबर 3 5,000 मिनिटे आणि ऑप्शन नंबर 4 4,000 मिनिटे. भरते पाणी भरते बरोबर. किती? 2 लिटर प्रति 5 सेकंद म्हणजे काय? 5 सेकंदाला 5 सेकंदाला किती? 2 लिटर आणि गळून जाते. गळून जाते किती? 10 सेकंदाला 1 लिटर पाणी गळून जाते. 10 सेकंद 1 लिटर. एक आहे की इथं 5 सेकंद आहे, इथं 10 सेकंद आहे, मग याचं पण 10 सेकंद करून घेऊ आपण. म्हणून काय झालं, याची दुप्पट केली. 5 2 10, 10 सेकंदाला याची दुप्पट होईल 4. 5 सेकंदाला 2 लिटर तर 10 सेकंदाला किती? 4 लिटर. या दोघांची वजाबाकी बरोबर. याला पाणी आत येतं, याला पाणी गळून जातं. म्हणजे प्रति 10 सेकंदाला 4 वजा 1 3 लिटर पाणी शिल्लक राहतं. प्रति 10 सेकंदाला 3 लिटर पाणी शिल्लक. आपल्याला 3 लिटर साठी किती
90,000 लिटर साठी किती, बरोबर. म्हणून 90,000 डिवाइडेड बाय 3 गुणिले 3 एक 3 3 3 9 1 2 3 4 3 1 2 3 4 आणि वर 1 0. एवढे झाले सेकंद झाले. हे काय झाले, हे झाले सेकंद. ह्या सेकंदला जर आपण 60 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, मिनिटं मिळतील. येते लक्षात, काय मिळतील, मिनिटं मिळतील. हे 1 0 हे 1 0. 6 1 6 आणि 6 5 30 1 2 बरोबर किती आलं, 1 2 3 1000. किती मिनिटं आली, 5000. ऑप्शन नंबर 3 बरोबर. येते लक्षात. काय केलं आपण, 5 सेकंदाला 2 लिटर पाणी आत येतं. गळून जाण्याचा रेट आहे 10 सेकंदाला 1 लिटरचा आहे. म्हणून इथं पण 10 सेकंद करून घेतले. 10 सेकंदाला किती, 5 सेकंदाला 2 लिटर, तर 10 सेकंदाला 4 लिटर पाणी आत येईल. गळून किती जातं, 10 सेकंदाला 1 लिटर पाणी गळून जातं. म्हणजे शिल्लक किती पाणी राहतं, दर प्रति 10 सेकंदाला 4 वजा 1 म्हणजे 3 लिटर पाणी शिल्लक राहतं. 3 लिटर पाणी शिल्लक राहण्यासाठी 10 सेकंद लागतात. तर 90,000 लिटर साठी किती लागते, किती आलं हे, तर हे आलं 3 लाख सेकंद आले. 3 लाख सेकंद डिवाइडेड बाय 60 केलं तर त्याची मिनिटं मिळाली. किती मिनिटं मिळाली, 5000 मिनिटं मिळाली. येते लक्षात. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं होतं. त्याच्यामध्ये फक्त पाणी येण्याचा आणि पाणी पडण्याचा हा रेट दिला होता. त्या रेट वरून आपल्याला वेळ काढायचा होता. याच्या अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवावं लागेल. यातला कन्सेप्ट बघा, प्रत्येक याच्यामध्ये फॉर्म्युला काय आहे, कशा पद्धतीने सोडवले, याचा अप्रोच कसा आहे तेही बघा आणि त्यानंतर याचा व्यवस्थित स्टडी करा. याच्या पुढचे जे टाइप आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये